देवा एवढं वर्ष मी तुला पाणी घातलं पण हे तू पुढं आयुष्यभर घालणार बरं का. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास पण एक इच्छा तेवढं राहिलं बघ. तेवढं लग्नात तेवढं बघ की एवढं शेवटची इच्छा बरं का. परत नाही मी काय मागणार तुला बरं का देवा. एकदा रामाकडे बघ बरं का एकदा देवा. जाऊ का मग जातो देवा जातो. आता बॉयलर कोंबडं का माणूस कोण आहे. Rascalla! Nanno! Unique! Cacchio! Pizza! कुणाला मला म्हणतोस हे? Unica! कुणाला मलाच दे नानू कसरला रासकला लगा रामा तुला येते बी मग काय अरे रामा असले चांगले कपडे घालून गावात म्हटलं पहिल्यांदा कोणा पुढे तर वड झाडावा तू दिसलास म्हणून तुझ्या पुढे वड झाडाय आलो तर त्या वाटत शेवट तूच केलास मी आलाय वट झाड आहे तिकडे. ही बाळासाहेबांनी आणली असणार आहेत बघ कपडे दुकानाकडनं. म्हणजे कपड्याचं पण कळलं तुला. हा मग तुला बाळासाहेबांशिवाय देणार आहे कोण कपडे तवा. पण चतुर्या एवढं जंकी पंकी केलंच खरं पण एक गोष्ट राहिल्या. राहिले हो काय राहिली रे थांब हा काय विचारलं बघ इकडे बघ. आता बघ कसं दिसतोय डिक्टर चतुरांना. तू राहत ना रामा ही मी तर देणार नव्हतं बरं का माझ्या. थँक्यू बर पण चतुर्या तू किती बी कपडे बदललीस का नाही आपण आपल्या लायकीत राहिलं पाहिजे बरं का. नाहीतर काय होतं माहिती आहे का पुढे जाऊन तोंडावर कुचत एवढं देणार ठेव. येड्याचा बाजार निवड. आता रे जात जात असं का बोलून गेले जाऊ दे येण्याचे कुठे नादाला लागायचंय. आपण घातली ती कोणासाठी कपडे बाळासाहेबासाठी त्याच खुश करायचंय. आता त्यांच्या पुढे जाऊया डायरेक्ट. सोनी उद्या तुला काही काम आहेत का ग. होय मला भरपूर काम आहेत घरी. मला सांग उद्या सकाळी शेतात असेल की. अगं रुपये मला काम आहे ती. तू असं का करायला लागलीस ग सोनी. कुठं काय करायला येतं. काय झालं तुला तू अशी बोलायला लागलीस का. तुला माहित नाही काय झालंय ते. सोनी तू अजून त्या बाळासाहेबांचा विषय घेऊन बसलेस रे. माझ मी बोलले ना बाळासाहेबांना. मग अगं रुपये तू बोललेस म्हणजे तू चुकीचं बोलत होतीस. मी किती वेळा सांगितलं असं बोलू नको म्हणून. तू ऐकायलाच तयार नाहीस माझं. तुला काय व्हायला लागलंय माझं मी बोलले ना मग तू एवढं का म्हणायला लावून घेतलंयस. अगं तुझं तू बोललेस म्हणजे त्यांना किती वाईट वाटलं असेल. किती जीव लावतात त्यांनी तुला. किती प्रेम करतात तुझ्यावर. मी नाही कधी त्यांना जीव लावला बरं का. त्यांनी जीव लावला मला आणि तीच प्रेम करत होतं. मी कधीच त्यांच्यावर प्रेम केलं नाही आणि मला ते कधीच आवडत नव्हतं. हा आवडत नव्हतं तर आता प्रेम का बोलले नाहीस. आधीच बोलून टाकायचं होतंस ना माझं काय नाही म्हणून. माझ्या मागं लागू नका आपल्या दोघांचं काही जमणार नाही म्हणून. त्यानंतर कशाला एवढं जीव लावला असता. तीच मागं लागलेलं मी कुठं काय बोलू. आणि त्या दिवशी मी बोलली नव्हती त्यांनी चोरून ऐकलं. या चोरून नाही ऐकलं रुपये. त्यांनी येत होते तुला भेटायला आणि त्यांच्या कानावर पडली. त्याला तोंडावर बोलली असतीस तर काय वाटलं नसतं पण त्याच्या मागं किती बोलतेस हे बघून त्यांना वाईट वाटलं. म्हणजे जाऊ दे सोनी दे. तू देणारच का नाही सांग बघू. गोडा सगळं चांगलंय वाटतं. त्याला बघूयात तरी. मैनाबाई काय घोडा लय सजवलाय. आज सुपारी दिसते. अरे सुपारी साहेब आवरावरी चालल्या त्याकरता थांबलो या. बर तुझी काय भानगड आहे. तुला आज नटलाय. ही जरी ती बाळासाहेबांनी दुकानाकडं मला लुंगी आणली होती तेव्हापासून मागं लागलो होतो. अरे चतुर लुंगी नेसून दाखव. त्याला आज मुहूर्त लागलाय. कधी दिसत्या लुंगी देखतो नवरदेवाने दिसत्या. काय नसतं नवरदेव म्हणताय. कधी मला बसून घोड्याव तुम्ही. हा घोड्यावर बसणार आहे. वय ए बिठाईच कोसले घोडे पे. खरंच बसू. हो बस. मला बसवा. ढकला. हॅलो ए जरा जा बाजू जा बाजू जा. वाजू का आवाज जोरात वाजव.
गोड्या कोण बसली गोडे आरती चतुर्बावड्या जाय की तू बाडे अरे मग अरे कपडे कसली घातली त्याने त्याचं काय लगेच बिगिन ठरलं काय काय माहित आता की पडलं बाळासाहेब आज रुपये तुम्हाला जी काय बोलल्या तस तुम्हाला लय वाईट वाटलं मला माहित आहे कारण तुम्ही तिच्यावर लय प्रेम करता ना पण रुपीच्या मनात काय चाललंय तिलाच कळना झालं त्यामुळे ती काय तुम्हाला सॉरी म्हणणार नाही त्यामुळे मी तिच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणते ह्याला दवाखान्यात आणलाय ना अहो गाडी पळवतच नाही आला दवाखान्यात पळवून नेला तरी मी रावल्या याला सकाळी म्हणत होतो बरं का तोंड बिडो कुच्चिल कुठंतरी आणि बेनानं काय तेच केलं आणखीन बरं का आता बघ की एवढं ह्याला बोलतोय तर ही बेन वर बघतं या आणि चांगल्या मस्त या ह्याला काय लाज बीज आहे का रे ए चतुर अरे इकडे बघ की दुखतंय की रे काय अक्कल आहे नाही काय उग रावल्या आपण बोलतोय ह्याच्याविषयी आणि आपल्याला अक्कल शिकवतोय वरनं हो रामभाऊ अहो ते गोड्यावर पडले डायरेक्ट मानव कुचलोय हो म्हणून ते माना वाटल्या हा माणूस कुचलं मी डायरेक्ट तरीच म्हणलं सरड्यागत का तोंड केलंय थांब 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 चित्र इकडे बघू अरे बाबा आधी दुखतंय की हो रामभाऊ हो राहू दे लई मान दुखते ती असू हे हा रावले नाही त्या अरे तिकडे बघ की चांदी ओके ओके चांदी पडली हाय का ओके ओके चित्र इकडे बघ की अरे काही कळतं का नाही अशी मन होती ती एकदम ए चित्रबाबड्या अरे तुझी माणसं ही झाली तू तिकडे बघतो तर आता इकडे बघायला लागलाय रामभाऊ माणसं ही झाली वय गेला का तू दिसते रामा पण दिसते लगा ए नित्या नित्या कुठे गेला आता रे ए रामा अरे काय अक्कल आहे नाही तुला इकडे मन अडकले काढलीस आणि इकडे अडकून ठेवलीस मी नुसतं काम वाढवून ठेवलं लागा माझं तू रामभाऊ अजून एकदा असंच करा तिकडं मान होईल म्हणजे तिकडे दाखवा चांगली हा इकडं जा राहुल नाही त्या ओके इकडे पण चांदी पडली ओके सपोत कसली चांदी पडली लागा चित्रबाबड्या बघ की लागा आय 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 ग बुडली रे माझी मान बुडली पाय ग अरे चांदीची ना मान मोडतोस का माझी पाक आखरीच भागायचं नाही तुला आणि तुला तर काही कळत नाही ह्याच्या नादाला लागलाय मी त्याला मान मोडून ठेवते चांदीच्या नादात बरी निकळून दिलं नाही हातात माझ्या तर मान फिरायला लागल्या हा इकडे इकडे वर खाली गार 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 अरे रामान मन मोकळी केली माझी बिनकामात मारलं त्याला बाळासाहेब सकाळपासून तुम्हाला गंमत दाखवायची होती हो पण राहूनच गेली उद्या सकाळ गंमत दाखवते तुम्हाला बघा बरोबर दाखव बाळासाहेब चतुर बघ तेवढं बाळासाहेब बोलायचं का नाही ए काय सांगितले बाळासाहेबांनी बोल की माझ्याशी काय बोलायचं आहे ते. पण मला बाळासाहेबांच्या बरोबर बोलायचं आहे ना म्हणजे इथं काय मला किंमत नाही वे कुणाची किती किंमत आहे ना ती मला चांगलंच माहित आहे आता बाळासाहेब आपली किंमत आपली किंमत चतुर आपली किंमत करावी एवढी ह्या गावात कोण मोठं नाही कळलं का ओ बाळासाहेब आमचं नाना जर होतं ना त्यावेळेस तुम्ही काहीतरी पैसे दिलते ना 2000 रुपये तीच माघार द्यायला आल्या हे जरा चतुर बघितली का माणूस कशी पैशात किंमत केली ती चतुर ती घे पैसे आणि माझी सगळी पोरं गोळा कर आणि म्हण बाळासाहेबाच्या माणुसकीची कुणीतरी किंमत केली आहे त्याची ही पार्टी करा पार्टी जोरात घे पैसे घे आणि बाळासाहेब तुमचं काय उपकार होतं ना ते आता फिटली खरंच या जगात खऱ्या प्रेमाला पण किंमत नाही आणि खऱ्या माणुसकीला पण किंमत राहिली नाही
बाळासाहेबांना एपडी केलं नला नला नल्ला नल्ला सुपर आहे. सुपर. अहो बाळासाहेब कालच्यापासून दड पडतोय तुम्हाला दाखवायला, पण ती काल घडूनच पडलो हो, त्या गोंधात राहूनच गेलं. तुम्ही रात्री गाठ पडलं, तुम्हाला म्हटलं नव्हतं का उद्या गंमत धावणार आहे म्हणून? ती गंमत हीच आहे व. कसं दिसतंय? जाग दिसतंय का नाही? भारी दिसते. अरे पण ही कशासाठी? हा कशासाठी म्हणजे? अहो तुमच्यासाठीच की. अहो आपला हसणारा माणूस कायम हसत राहायला पाहिजे की नाही? खुश राहायला पाहिजे तो. झाला की नाही खुश तुम्ही मला बघून असं? मग हसा की. मन मोकळं हसा की. हसा हसा. नाही तुम्ही हसत नाही. हसायचं कधी 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 कधी. नाही हसत नाही तुम्ही. हसा नाही हसा. हसते की रे. हसायला लागले का? ओ बाळासाहेब हसताय ना? बाळासाहेब हसते हसते. हसताय मी. ही हसताय मी. ही हसताय मी तुम्ही. मला घडवताय मी. मला घडवताय मी. तुमच्यासाठी मी एवढं नटून सजून आलोय. तुम्हाला खुश करायचं म्हटलं आणि तुम्ही मला खुश करायला तुम्ही पण रडताय. मला पण रडवताय मी. जावा तिकडे. काय उपयोग झालाय माझं एवढं नटून सजून आलेला तर. अरे तू ही काय हसतो काय का? ही हसते तुम्ही. ही डोळ्यात पाणी मावाना झालंय तुमच्या आणि मला म्हणताय मी हसते म्हणून मी. मला घडवताय मी. मला मी का ओळखत नाही मी तुम्हाला म्हणून मला घडवायला लागलाय का? गप चित्र गप तुझे विषय सोडून. नाही बाळासाहेब असा विषय सोडायचा नाही. आता या गावात मी पण आहे आणि ती रुपी पण आहे. नाही तुला हिंगा धावला तर बघा मी.